नमस्कार. 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 सगळ्यात पहिल्यांदा संभवामी योग या समूहाच्या ॲडमिनचे आभार मानते आणि सगळ्यांचे आभार मानून आजच्या या प्रवचनाला सुरुवात करते. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैर् सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. महाशिवरात्रीपर्यंत चालणारी ही जी प्रवचनमाला आहे त्यासाठी शंकरांना नमन करू. सानंदमानंद वने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशांती सातीर्थवर्या मणिकर्णिकाच. सातीर्थवर्या मणिकर्णिकाच. जय जय रघुवीर समर्थ. आपला कालचा जो विषय चालला होता देहाचा आणि आत्म्याचा, देहाबद्दलही बोललो आणि देहाची नश्वरता पण कळली आणि त्यावरती मनन चिंतन करणं आहे. हे बोलणं म्हणजे प्रत्यक्षात हा कोणत्याही प्रकारचा सल्ला नसून हे आत्मचिंतन आहे. जे जे काही आपल्याला मनामध्ये येतं ते कोणत्या तरी शास्त्राच्या आधाराने मनन चिंतन करणे हे याच्यासारखं भाग्य नाही. आणि ते जर आपला आनंद मिळवून देणारं जर काही घडत असेल तर ती गोष्ट आपल्याला एकमेकांना सांगावी वाटते. अशा प्रकारचं हे जे चिंतन आहे महाशिवरात्रीपर्यंत चालणारं, त्या ठिकाणी शंकरांची कृपा व्हावी यासाठी आपण गणेशांची अगदी व्यवस्थित दर्शनाचा प्रयत्न केला की गणेश तत्व म्हणजे काय, पुढे पार्वती गणेश आणि त्यांचे वाहन, त्यांचं कुटुंब, या सगळ्यांवरती तार्किक आणि शास्त्रीय आधाराने माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आणि ती माहिती मिळाल्यानंतर खरंच असं वाटेल की या ठिकाणी आपलं शिर नतमस्तक व्हायलाच पाहिजे. हे जेव्हा कळून आपण नतमस्तक करू तर भक्तीनी तर होतातच, पण हे जर कळलं ज्या क्षणी अरे एवढी मोठी अगाध सत्ता आणि कशासाठी आहे, या सगळ्या गोष्टींचं जसं आत्म्याचं चिंतन काल झालं की आत्म्याच्या सगळे प्रकार आपण बघितले आणि त्यामध्ये आपण तो कसा मुक्त आहे आणि देह कसा या ठिकाणी आपण देहावरती भरोसा ठेवू शकत नाही. या दोन्ही गोष्टी जेव्हा स्पष्ट झाल्या तेव्हा जीवात्मा म्हणजे काय आणि प्रत्यक्ष कोण भोगतो, कर्माचा सिद्धांत काय आहे, भोगतय कोण आणि कोण भोगण्यापासून मुक्त होऊ शकतं. ब्रह्मांडामध्ये दोनच गोष्टी सांगितल्या आहेत की एक तर ऊर्जा आहे नाहीतर पदार्थ आहे. किती स्पष्ट विवेचन आहे या ठिकाणी. या ज्ञानामध्ये असं मार्गामध्ये हे स्पष्ट विवेचन आहे. दोन भाग आहेत सरळ, ऊर्जा आणि पदार्थ. पदार्थ म्हणजे पंचमहाभूतांपासून बनलेलं ब्रह्मांड आणि ऊर्जा म्हणजे ज्या ऊर्जेपासून आपली निर्मिती झाली, ज्याला आपण प्रणव ओंकार सुद्धा म्हणू शकतो आणि म्हणतोच आहे. पण सध्या आपल्याला कोणत्या अनुषंगाने अभ्यास करायचा आहे त्याप्रमाणे प्रणवाचा अभ्यास आपण गणपती तत्वाने केला की ही जी माझी बुद्धी आहे त्या बुद्धीला विवेक शिकव आणि आम्हाला शिवांपर्यंत जायचं आहे. त्यामुळे गणपतीची आराधना गणपती तत्वाने केली, जो खरं तर ओंकार आहे. ओंकार म्हणजे पहिला नाद आहे, म्हणजे ऊर्जा. मग ऊर्जेचा नाद
जर प्रणवापासून सुरू आहे तर त्याच्याकडे जर जायचं असेल आपल्याला तर त्याची बुद्धीच्या रूपाने आपण त्याची उपासना करत त्याला सांगितलं की तुझं दर्शन मला घडू दे. आणि या सगळ्या ज्ञानाला शंकराचार्य म्हणतात की हे सगळं ज्ञान काही कळलं नाही तरी चालेल, पण बुद्धीमध्ये विवेक जर स्थापन झाला तर तोच सद्गुरू असतो. ज्या ठिकाणी विवेकाचं रूप म्हणजे सद्गुरूंचं रूप आहे जे आपल्या आतमध्ये आहे. इथपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या. आणि त्यानंतर आपण बघितलं की जेव्हा मृत्यूनंतरची जाणारी पहिली गोष्ट देह सुटला आणि आत्माही जेव्हा निघून जातोय त्यावेळी बाकी त्याच्यासोबत कोणत्या गोष्टी जातात आणि कोणत्या गोष्टी जातात म्हटल्यावर आणि कोणत्या गोष्टी जात नाहीत ह्यावरती आपलं पहिलं विवेचन झालं होतं परवाच्या दिवशी. काल आपण आत्म्यावरती विवेचन केलं कारण आत्म्याचं एक स्वरूप आपल्याला पाहायचं राहिलं होतं, त्यामुळे आत्म्याचा एक प्रकार बघितला की त्यामध्ये त्याच्या मुक्तीचे प्रकार बघितले. आता इथे जेव्हा म्हटलं मृत्यूनंतर काय जातंय सोबत, तर काय सोबत जात आहे तर पहिल्यांदा आपण सांगितलंय त्यांनी कामना जाते आपली सोबत आणि कामनेवरती विवेचन आपण केलंय काल की कामना म्हणतात की मरणकाळी जी कामना असेल आपल्या मनामध्ये इच्छा, थोडीशी जरी इच्छा, त्यासाठी आपण एक उदाहरण सुद्धा बघितलं की झोपल्यानंतर गाढ झोपेत असतो आपण, पूर्णपणे विसरून जातो. खरं म्हणजे ती आपण म्हणतो आत्मा त्वम गिरिजा मती सहचरा प्राणात शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती. शंकराचार्य म्हणतात निद्रा खरं म्हणजे समाधी स्थिती आहे. विचार केला तर समाधी आहे, नाही विचार केला अज्ञानामध्ये झोपून उठतो. तरीही झोपून उठल्यानंतर आपल्याला रात्री काय करायचं होतं आपल्याला सकाळसाठी ते सगळं लक्षात कसं असतं. जर पूर्णपणे झोपेत असतो आपण तर मग निद्रा समाधी स्थिती हे जे शंकराचार्य म्हणतात त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे असं वाटायला लागतं. म्हणजे हे जे रात्रीचं आपल्याला विचार केलेले सकाळी आपोआप आठवतात. खरं म्हणजे पूर्णपणे गाढ झोपलेलं असून सुद्धा हा तर खरंच सगळा आपला व्यवहारातला नियम आहे की आपण कसं विसरत नाही झोपलेलं असताना. तसाच हा आत्मा जेव्हा वस्त्र बदलतो किंवा निघून जातो तेव्हा या देहासोबत जीवात्म्यासोबत ज्या काही या कामना इच्छा असतील, सत्वगुण असेल, रजोगुण असेल, तमोगुण असेल, कोणत्याही प्रकारचा कोणतीही इच्छा वासना असेल तर बाकी ती त्याच्यासोबत जाणार आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हणलं की हे मरणकाळी जी कामना मनात असेल त्या कामनेचं बीज घेऊन जातो आणि त्या कामनेचं बीज असल्यामुळेच बरोबर आपल्याला तशा प्रकारचा जन्म, म्हणजे आईच्या गर्भात सुद्धा आईला कळत नाही की आपल्या गर्भात केव्हा त्याचं आपल्याकडे रोपण झालेलं हे कळत नाही. तो 2 महिने म्हणजे आत्म्याचा काळ आहे. आणि नंतर पंचमहाभूतांपासून बनलेलं जे शरीर आहे ते सगळं मागच्या जन्मीचं घेऊन आलेलं आहे. मग कदाचित आपण खूप पुण्य केलं असेल त्यामुळे असा जन्म मिळाला. जे कुठे आपण नीच योनीतले म्हणजे जे भोग योनीत बघतो त्यांचं काहीतरी चुकलं असेल किंवा त्यांची ती वेळ यायची असेल पाप पुण्य बरोबरायची, म्हणून ते त्या ठिकाणी ते भोगतायत, भोगून मुक्त होत आहेत. त्यांची भोगयोनी असल्यामुळे भोगून मुक्त होतात आहे, कारण त्यांच्या तो दुसरा पर्याय नाही. जितकं आपल्याला सांगितलंय, जे काम करायला सांगितलंय प्राण्यांना ते प्राण्यांचं काम करतात. मूळ स्वरूपामुळे स्वभावात बदल होत नाही. कोणत्याही प्रकारचा स्वभावात बदल ते करू शकत नाही. सापाला चावावंच लागेल, विंचवाला चावावंच लागेल, बैलाला हे सगळं काम करावंच लागेल. अशा प्रकारची भोगयोनी भोगून ते निघून जातात. प्रश्न होतो मनुष्यत्वाचा. मग मनुष्यत्व केव्हा मिळतं? जेव्हा पाप आणि पुण्य मागच्या जन्मीचं बरोबर झालं त्याचा हिशोब लावून बरोबर त्या आत्म्याला तशा प्रकारचा देह भगवंत देतात. कर्माचा सिद्धांत आहे. मग भगवंतांनी दिलं, आपण मागितलं नाही, आईंनी सुद्धा मागितलेलं नाही की आपल्याला असं म्हणजे असंच पाहिजे, नाही तर अगदी आपल्याला एकदम उत्कृष्ट उदाहरण झालं असतं आपण प्रत्येक जण. पण तसं घडत नाही. म्हणजेच कुठेतरी हा नियम लागू आहे कर्माचा हे कळल्यानंतर मग ह्या आपल्या ज्या कामना आहे मग ठेवायच्या का नाही हा नंतरचा भाग आहे. आधी कळलं पाहिजे की आपल्यासोबत हे जाणार आहे. जसं रात्रीच्या झोपेनंतर आपल्यासोबत ती गोष्ट राहते, आपण विसरत नाही, तसंच म्हणजे हे जे देह सोडल्यानंतरचे जे सूक्ष्म जीव आहे जे मन भोगत असतं, तो आंब्याचं जो आपण उदाहरण बघितलं त्याप्रमाणे मनच भोगत असतं. करायला सगळ्या शरीरांना लावतं, अवयवाला लावतं, देहाला कामाला लावतं आणि प्रत्यक्षामध्ये भोगतो बाकी मन. मग ते मन सोबत जात आहे आणि त्या मनासोबत काय जातं? त्या मनासोबत जाते आपली कामना. ह्यावरती आपला पहिला विषय झाला. नंतर दुसरा वासना. म्हणजे आपण जर एखादी गोष्ट, वासनेचा अर्थ काय आहे? कामना वेगळी. कामना म्हणजे इच्छा, मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी काम करायचं राहिलंय, मला याची मदत करायची, सत्वगुण सुद्धा चालेल, किंवा एखाद्याचा आपल्याला पश्चाताप झाला, बदला घ्यायचा, ह्या सगळ्या प्रकारच्या कामना झाल्या की जे काही मला वाटतंय आज सध्याच्या परिस्थितीत, म्हणजे विजय आपल्याला मनावर मिळवायचा आहे, विवेकाने मनावरच नियंत्रण करायचं, नाही तर हे सगळं आपल्यासोबत येणार आहे असं शंकराचार्य सांगतात. मग हे जेव्हा घडतंय तर कामनेबद्दल बोलताना आपण फक्त म्हटलं की इच्छा,
हे कराय जडभरताचं उदाहरण त्यासाठी अतिशय उत्तम आहे. सगळा ज्ञानी असून सुद्धा इतकं ज्ञान त्याला, प्रचंड ज्ञान, पण एका गोष्टीत अडकला, पाडसामध्ये. आणि इतकं गोड ते पाडस त्याच्या समोर आलं आणि त्याला पुन्हा भोग येऊन पुन्हा त्याला मानव जन्माला यावं लागलं. पण तेव्हा बाकी तो न घाबरता त्या पाडसाकडे कसा बघतोय, आता निर्विकारपणे बघतोय. ह्या बघून मुक्त व्हायचंय मला या जन्मात, हे निश्चित झालंय. मग त्याचं उदाहरण आपण ऐकून आपण स्वतः तसा विचार करायचा. ही उदाहरणं, हे जे पुराण कथा आहेत ते नैमित्याने सगळं उदाहरण आपण ना अगदी सांकेतिक तत्वावर आणि अगदी तंतोतंत कसं लागू पडू शकतं आणि आपण अनुभव कसा घेऊ शकतो यावर दर्शनशास्त्र आहे. मग ही जी कामना झाली, कोणत्याही प्रकारची इच्छा, ती आपल्यासोबत येते. दुसरी म्हणजे वासना. वासना म्हणजे आता काय, आपण एखादी जी गोष्ट भोगलेली असते, एखादा राजा आहे किंवा एखादं सुख आहे, एक खूप जास्त प्रमाणात दुःख भोगलेलं आहे, किंवा ज्या काही स्मृती आपल्यासोबत आहेत त्या सगळ्या स्मृती आपल्यासोबत जातात. म्हणजे चांगलं भोगलेलं आहे ते सुद्धा त्याच्या मनातलं, जर मनपटलातलं गेलं नाही तर बाकी ते आपल्यासोबत येतं. आणि ते सोबत येतं म्हणजे काय, आत्मा मुक्त आहे, पुन्हा देहाला देहाला नश्वरत्व आहे, पण असा एखादा देह घेतो की ज्या ठिकाणी त्या उरलेल्या कामना, ज्या वासना आहेत ना, त्या पूर्ण करता येतील. म्हणून आपण म्हणतो की नाही, प्रत्येक वेळी हे कसं ठरलेलं कसं आहे, हे असं म्हणजे असंच कसं वागतो, तर त्या पूर्वीच्या त्या ज्या वासना आहेत त्या वासनांप्रमाणे त्याचा जन्म होतो. मग हे असं करायचं आहे का, त्या वासना सुखाच्या असो का दुःखाच्या असो, सत्वगुण असो, रजोगुण असो, तमोगुण असो, काहीही असो. आता एक डॉक्टर साठे म्हणून जे नेहमी त्यांचे आपण व्हिडिओज बघतो, त्यांनी सांगितलं, मला स्वप्नात दर्शन झाल्यासारखं झालं. म्हणजे एक संकेत मिळाला की तू इतके सगळी सर्जरी केली, इतकं सगळं तुझ्याजवळ केलं आणि गुरुकृपा झाली, भाग्योदय झाला. आणि त्यांना स्वप्नामध्ये असं जाणवलं की हे सगळं तू केदारेश्वराला जा, आणि केदारेश्वराला जाऊन तू जितक्या सर्जरी केल्या आहेत ना आतापर्यंत, आठवत असतील न आठवणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या त्या शंकराला जाऊन वहा, हाताची अंजुली कर आणि त्या ठिकाणी त्यांना सांग की एवढ्या ज्या काही सर्जरी केल्या त्याचं जे काही चांगलं आणि वाईट आहे ते सगळं मी तुम्हाला अर्पण करतो. मला प्रसिद्धी पण नको, मला मान पण नको, सन्मान पण नको, कारण हे सगळं केवळ तुमच्यामुळे घडलंय. खरं म्हणजे प्रारब्धाप्रमाणे त्यांनी तो व्यवसाय केला, त्यानंतर त्याच्यामध्ये ते निष्णात झाल्यानंतर इतके सर्जरी झाली, इतके ते व्यवस्थित प्रसिद्ध आहेत, सगळीकडे त्यांचं नाव आहे. तरी सुद्धा गुरुकृपा अशी झाली की त्यांना कुठून तरी संकेत मिळाला आणि त्यांना सांगितलं जा. आणि गेल्यानंतर जेव्हा ते जाऊन आले वापस केदार, ते म्हणाले ठीक आहे, एवढे डॉक्टर असून एवढा वेळ काढला त्यांनी त्यातून आणि मोठी त्यांनी ती गोष्ट ठरवली. केदारेश्वराला गेले, त्यांनी जसं सांगितलं होतं, स्वप्नात जसं जाणवलं तसं केलं आणि त्यांनी आपल्या हाताची उंजळ करून भगवंताला म्हटलं, आतापर्यंत जे काही झालंय ना ते मी तुम्हाला अर्पण करतो. आणि अर्पण केल्यावर काय चमत्कार त्यांना जाणवला, कोणतीही वाईट त्यांनी स्पष्ट सांगितलंय प्रत्येक वेळी. हा तर डॉक्टरचा, एमडी, सर्जनचा, कार्डिओलॉजिस्टचा अनुभव आहे. मग त्यांनी सांगितलं, जेव्हा मी तसं केलं त्यानंतर मी जेव्हा घरी आलो इतकं हलकं वाटू लागलं. म्हणजे कोणत्याही प्रकारचा ताण तर सोडाच की कशा होतील पुढे माझं काय, तो तर नाहीच, पण जे केलं त्याचं, जे कर्माचं, मला जो प्रसिद्धीचा किंवा काही कर्तेपणाचा जो अनुभव होता तो सुद्धा मी भगवंताला अर्पण केला. त्या रात्रभर तिथे बसून त्याला सांगितलं की हे माझ्याकडून घडणे शक्य नव्हतं. मग असं प्रत्येकाच्याच बाबतीत आहे. तो शिकलेला आहे म्हणून त्याला असा अधिकार आहे असं नाही. जो भक्त असतो तो सुद्धा तेच करत असतो की देवा हे माझं काहीच नाही, माझं हे काही नाही म्हटल्यावरती त्याची इच्छा आणि कामना सगळ्या संपल्या त्याच क्षणी. बरं, मृत्यूनंतरचं बघण्यापेक्षा ते आत्ता सुद्धा सांगतायत आपल्याला की मला इतकं हलकं वाटतंय की असं वाटतं आता जीवन खरं सुरू झालंय, आजपासून माझं जीवन खरं सुरू झालंय, इतकं मोकळं वाटतंय, कर्म करत राहणार आहे. माझा अनुभव इतका जास्त आहे की त्या अनुभवाच्या भरोशावर मी सतत कर्म करत राहणार आहे जोपर्यंत माझ्याच्याने होईल. पण हे सगळं मी अर्पण केल्यामुळे घडलं काय की मला असा रितेपणा आणि मोकळेपणा आणि हलकेपणा जाणवतोय. आणि हा जो हलकेपणा आहे त्याला शास्त्रामध्ये मुक्ती म्हणतात. मग जिवंत म्हणजे याची देही याची डोळा, हे सगळं जर त्या क्षणी शिकलेले आहेत म्हणून हा अनुभव नाही घ्यायचा. सगळे लोक, सगळे संत, साधू संत तेच सांगतात आहे, पण त्याचं जर आपल्याला सिद्धांत जर लक्षात घ्यायचा असेल तर त्यांनी स्पष्ट सांगितलं. बरं, त्यानंतर त्यांनी असा विचार केला की आल्यानंतर आपण ते कोण जे गृहस्थ आहेत त्यांना फोन करू, ज्यांनी तो सांगितलं हे गोष्टी करायला. त्यांनी जेव्हा फोन करायला गेला तर या ठिकाणी कोणीही असे गृहस्थ राहत नाहीत असं म्हणाले. म्हणजे कोण कोणत्या रूपात, जसं पहिल्या दिवशीपासून आपण म्हणतोय की कोण कोणत्या रूपामध्ये कोणाला मुक्त करेल सांगता येत नाही. आणि ही जी मुक्ती त्यांना या क्षणी मिळाली, ते म्हणाले मला सर्जरी करण्यापेक्षा इतरांना हा अनुभव वाटावा वाटतोय, हा चमत्कार नाही,
उलट माझ्यावरती अज्ञानाचं जे आवरण होतं की मी करतोय ते निघून पडलं. आणि हेच तर आपलं गणपती तत्व बोलताय. अचानक आठवला हा मुद्दा म्हणून सांगितला की गणपती हेच म्हणतोय की तुझ्याजवळ जे आहे ते मी दाखवणार आहे, जे नकोय ते काढून टाकणार आहे, जे तुला नकोय, आवश्यक नाही, इच्छा धरणं, कामना हे सोडून द्यायचं. अहंकार, मद, मोह, मत्सर, इतरांची ईर्ष्या, तुलना, ह्या तर गोष्टी अगदी साध्या झाल्या, ह्या तर सोडायच्याच आहे. पण काय तुझ्यासोबत जाणार आहे हे जर सांगितलं, तुझा हलकेपणा सोबत जाणार आहे, हा पुढचा मुद्दा आहे. पण आधी ही कामना. म्हणजे त्यांच्या मनात आता असं इच्छा नाही की 1000च सर्जरी झाल्या पाहिजे, 2000च झाल्या पाहिजे, किंवा मी जर एखादी लेखिका असेल तर माझे 10च पुस्तकं झाले पाहिजे आणि यांनीच माझा सन्मान केला पाहिजे. अशी कामना जेव्हा राहत नाही तेव्हा झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. अशा प्रकारची जी वासना असते, ती वासना, इच्छा, या सगळ्या इच्छा समर्पित झाल्याबरोबर एकदम त्या व्यक्तीला हलकेपणा वाटतो. हा आपली जागृती आहे. कोण कोणत्या रूपात, याला चमत्कार म्हणता येणार नाही, अजिबात चमत्कार. अरे जे नैसर्गिक आहे त्याला चमत्कार कसं म्हणायचं? जे चमत्कार कोणते, जे घडतच नाहीत कधी, प्रत्यक्षामध्ये हजारो लोकांनी हे अनुभवलंय. मग त्याला चमत्कार म्हणण्यापेक्षा जागृती म्हणू ना. नाव घेण्यापेक्षा आणि काय घडलं हे सांगण्यापेक्षा जागृती आली आणि तो व्यक्ती जर जागृत झाला, बरं स्वतःच्या सोबत तो शांत बसायला तयार नाही. आता तो म्हणतो मी तर झालोच आहे आनंदी, निदान 10 लोकांनी तरी, 1000 लोकांनी तरी हा व्हिडिओ पाहावा आणि असं म्हणावं इदम न मम. हा हुशार माणूस आणि परदेशात जाऊन आलेला व्यक्ती आणि आपल्यासारखेचे भक्त, संत, सगळे ज्ञानी असो, फक्त त्या ठिकाणी त्यांना सांगितलं दर्शन झालं पाहिजे. मग ही जी कामना, ही जर सोबत जाणार आहे आपल्याला वासना, तर मग आता हा वासना एव संसार हा तासाम क्षयो मोक्ष उच्चते. जर वासना आपल्या सोबत असेल, ती वासना जर नष्ट झाली नाही तर पुन्हा खेचला जातो आत्मा. फक्त प्रत्यक्षात त्याला मुक्त व्हायची इच्छा आहे. आपल्याला नाही का वाटत मोकळं व्हावं? कोणता ताण घ्यायची इच्छा आहे का? जिवंतपणाच्या गोष्टी आपण जर बोलतोय आता, कारण आपल्या महाशिवरात्रीपर्यंत शिवतत्वापर्यंत पोहोचायचं आहे. शिवतत्वाला हे सांगायचं आहे, मरणाची इच्छा कशाला करायची? तुमच्या अंगामध्ये जर ऊर्जा जर तुमच्यामध्ये आली ना, तर देहाला सुद्धा बल मिळत आहे. मग तो देह रोज क्षीण होतोय देह आपला, तो देह सुद्धा क्षीण होणार नाही, कारण मानसिक ताकद वाढली आहे ना, सकारात्मक ऊर्जेची ताकद वाढते. हीच एक प्रकारची मुक्तीची पायरी आहे. मुक्ती म्हणजे काय? मुक्ती म्हणजे हलकेपणा. याला मोक्ष आणि याला याची नावं देतात. फक्त प्रत्यक्षामध्ये हलकेपणा, आनंद, समाधान चित्तामध्ये जर जाणवलं, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. ब्रह्मानंद, परमसुख जर ज्याच्याजवळ आहे, तो जर आत्मा आपला असेल, आनंदी असेल, तर तोच गणपतीचं स्वरूप आहे. आणि गणपतीचं स्वरूप आपल्याजवळ आहे म्हटल्यावर तो व्यक्ती हलका झाला ना. मग त्यांनी सांगताना का आनंद होत होता? कारण आनंद ही अशी गोष्ट आहे की ज्याला झाली त्याला अनेकांना सांगावी वाटते. अरे बाबा रे, बाकीच्या गोष्टींपेक्षा हा आनंद तू आता घेऊन पहा, जो मला मिळालाय. जो कशात आहे? न करतेपणामध्ये. आपल्याला करतेपणामध्ये आनंद येत होता, न करतेपणामध्ये अनुभव आहे म्हणतात करायचं सगळं. मग गीतेमध्ये भगवंत तेच म्हणतात आहे, कोणतंही कर्तव्य नाही सोडायचं आहे, पण आपण काही करू शकत नाही, ते सगळं त्याच्या इच्छेने चालतं. अशी ज्या प्रकारची कामना, इच्छा जर आपली निर्माण झाली, तर ती इच्छा आपल्याला सोडता येते इथल्या इथे, आणि आपण मुक्त हस्ते आत्म्याला सोडून जाऊ शकतो. कारण देहाचा भरोसा नाही, आत्म्याच्या सोबत ह्या गोष्टी चिकटणार नाहीत. जडभरताचं उदाहरण तर पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखं आहे. इतका ज्ञानी असून सुद्धा जर अडकतो, तर आपल्याला ते पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण, गोष्ट सांगण्याचं कारण आणि ते विषय काढण्याचं कारण, ह्या गोष्टीमध्ये अडकू नको. काय सोबत जाणार आहे ते पण गोड सांगतातच आहे, पण आधी काय सोबत नाही जायचं. म्हणजे पहिली झाली कामना आणि दुसरी झाली आपली वासना. वासना आणि कामना सर्वसाधारणपणे सारख्या आहे. वासना म्हणजे जे भोगलंय ना ते भोगावं वाटतं पुन्हा. मग आपण म्हणतो स्वर्ग सुख पाहिजे. स्वर्गात तरी काय करायचंय? जाऊन पुढे जाऊन म्हणतात, हे ज्ञानी लोक म्हणतात, स्वर्गात जाऊन काय करायचंय? स्वर्गामध्ये पुण्य संचय संपला तुमचा की तुम्हाला पुन्हा पृथ्वी तलावर भोगण्यासाठी यावं लागतं, कारण तुमचे भोग संपलेले नाही आहेत, आनंदाचे का असे ना. म्हणजे स्वर्ग तरी कशाला पाहिजे? किती स्पष्ट संकल्पना कलियुगामध्ये आहेत. आता स्वर्ग सुद्धा नको, सध्याच्या परिस्थितीत काहीच नको. स्वर्ग काय, काहीच नको. काही नको म्हणणं आतापर्यंत आपल्या बुद्धीला झेपतच नव्हतं, कारण बुद्धीला हे माहितीच नव्हतं. त्यांचं म्हणणं एक ज्ञान असं झालं की ह्या गोष्टींनी आपण मुक्त होतोय, आनंदी होतोय, तर ते ज्ञान महत्वाचे, बाकी सगळे सिद्धांत खोटे. पण आपल्याला जर तो अनुभव झाला तर दर्शनशास्त्र, शंकराचार्य त्यावर भर देतात आहे. पहिल्या दिवशी त्यांना कुठे गुरु दिसला हे पण सांगितलं. म्हणजे त्यांचं खाडकन, त्यांचं अविद्येचं आवरण निघालं. म्हणजे स्वतः ज्ञान संपन्न असून, इतकं विद्येचं अर्जन केलेलं असून सुद्धा कशावरून निघालं की एका
चांडाळाच्या रूपामध्ये, की त्यांना अरे मला जे बुद्धीला वाटत होतं तसं काही नाही बरं. मग त्यामुळे त्यांचं जसं निराकरण झालं तशा प्रकारची कोणत्याही प्रकारची आपली स्वतःची अशी इच्छा, तीच तर आपल्याला लहानपणापासून सवय असते. मला असं वाटतं, माझी अशी इच्छा आहे, माझ्या दृष्टीने हे खरं आहे, हे आपल्याला जोपर्यंत समर्पित करता येत नाही, आहे ते स्वीकारता, प्रारब्धावर अतिशय सुंदर विवेचन होणार आहे याच्यात. प्रारब्ध हा जो विषय आहे त्यावरती अतिशय सुंदर स्पष्ट विवेचन होणार आहे यावर. मग आता ही जी वासना आहे, मग आता हा गतस्मृतींचा गंध आपण विसरू शकत नाही. तर आज सकाळपासून जे झालंय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते एकदा आठवायचं आणि देवाला समर्पित करायचं. विसरणे हा चांगला गुण आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. मग बुद्धी पण आहे आणि विसरणे पण आहे. मग या विसरणे आणि बुद्धी मिळवणे आवश्यक आहे. मिळवल्यानंतर ते विसरणे खूप आवश्यक आहे. मग हे विसरलं ना तर आजचा दिवस सुद्धा हलका होतो. आपण प्रयोग करून पाहू शकतो. असे कितीतरी लोक सांगतात की दिवसभराचा शीण आमचा निघून जातो, कारण आम्ही ती गोष्ट भगवंताला किंवा एक कोणती तरी मोठी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला आम्ही समर्पित केली. हे माझं काही नव्हतं. माझी प्रसिद्धी माझी नाही, सुख माझं नाही, दुःख माझं नाही, दुःख पण माझं नाही. मग दुःख माझं नाही, मी का भोगतो हा प्रश्नच संपतो. मी का भोगतो हे माझं नाही, मी का सुख भोगतो हे माझं नाही. कोणतंच जर माझं नाही तर मला ताण कसा येईल. असं त्या डॉक्टरांनी सुद्धा अगदी परोपरेनी त्यांनी जर नामस्मरणाचा महिमा सांगितला, कारण की ते भक्ती मार्गाने बोलत होते. मग नामस्मरणाच्या महिमा सांगत असताना एवढे भारावले होते, डोळ्यातून पाणी. मग या सगळ्या गोष्टी जर अनुभवाच्या आहेत त्यांचा एक अनुभव म्हणजे एक उदाहरण घेतलं की संत जे म्हणतात तेच हे लोक शिकलेले सुद्धा जर अनुभव घेतायत आता, मग अनुभवाला शंकराचार्य सगळ्यात जास्त महत्व देतात. आणि तिसरी गोष्ट आता आपल्यासोबत जाते. आता कामना करणार नाही, समजा विचार केला एक दिवसासाठी तरी तो दिवस आपला हलका जातो. मग तिसरी गोष्ट कर्म आपल्यासोबत जात आहे. आपलं कर्म आपल्यासोबत जात आहे म्हणतात संचित. आता मनुष्याचं सुकर्म आणि कुकर्म, दैनंदिन आचरण आणि अंतःकरणातले भाव, दैनंदिन आचरण, या सगळ्या गोष्टी सोबत राहतात. याच कर्मसंस्कारावर पुढील देह, पुढील जन्म, पुढील जीवन अवलंबून आहे. आपले जे कर्म आहेत, आपलं जे कुकर्म असो, सत्कर्म असो, हे कितीही लोक विसरले, सगळेजण बाकीचे कितीही लोक विसरले की आम्ही आता जे करतोय ते कुणाला दिसत नाही. पण कर्मसिद्धांत फार जटिल आहे, तो मोठ्या मोठ्यांना समजत नाही. मग मोठ्या मोठ्यांना समजत नसताना जर संचित आणि प्रारब्ध हे जे कर्म आहेत आपले, आता क्रियामाण आपलं सध्या चालू आहे, जे करतो ते आता जर निर्णय घेतला तर संचित प्रारब्ध काहीच करू शकत नाही. म्हणून क्रियामाणाबद्दल आज बोलत नाही. मग क्रियामाण का बरं? कारण की त्याच्यामध्ये बदल आपण करू शकतो, त्यामुळे ते सध्या स्थिर आपल्याजवळ सध्या उपस्थित आहे. प्रारब्धाबद्दल आपण बोलू शकत नाही, मागच्या जन्मी काय केलं ते. आणि संचित म्हणजे मागच्या जन्मी काय केलंय ते, जे गाठोडं ठरलंय तेवढं घेऊन आपल्याला पाठवूनच दिलंय. त्यामध्ये बदल नाही, भगवंताने ते ठरवलं आणि ते आपल्यासोबत आहे. मग हे सगळं जर असेल, कर्मानुसार देहप्राप्ती, शंकराचार्य म्हणतात कर्मानुसार देहप्राप्ती. जसा कर्म असेल, मग निदान आता पुढचे तरी कर्म बदलले पाहिजे. मागच्या जन्मीचं आपल्याला आठवत नाही, रात्री झोपेत आपल्याला काही आठवत नाही. जर झोपेमध्ये स्वस्थ असतो आपण त्यावेळी जर आपल्याला काहीच आठवत नाही तर मागच्या जन्मीचं कसं आठवेल. म्हणून अर्जुनाला भगवंत म्हणतात गीतेमध्ये, 100 जन्मांच्या मागे पहा, तेव्हा कुठे तुला हा मोह सोडावा लागेल. त्याला वाटतं हे सगळे माझे नातेवाईक आहेत, तर हा जो तुझा मोह आहे ना, हा मोह खरा नाही. मी त्याचा साक्षीदार आहे, परमात्मा साक्षीदार आहे तुझ्या 100 जन्मांचा. तेव्हा कुठे हा प्रसंग तुझ्या समोर आलेला आहे. हा प्रसंग तुझ्या समोर येण्याचं कारण तुझं प्रारब्ध आहे, किंवा या सगळ्यांचं एकत्रित प्रारब्ध आहे, ऋणानुबंध आहे ते. आणि ज्याचं कर्म त्याला करावं लागणार आहे. तुला करावं वाटत नाही, हा सत्वगुण आहे. पण तो सत्वगुण सुद्धा विवेक नाही. सत्वगुण सुद्धा विवेक नाही. म्हणजे सत्वगुणाने जर मला एखाद्याचा परोपकार करायचा आहे म्हटलं, ते सुद्धा बंधनात टाकतं. त्यामुळे करत असताना माझं नाही, मला करायची इच्छा आहे, ही भगवंताची कृपा आहे असं म्हणून जर त्यातून अलिप्त होता आलं तर कर्माला महत्व आहे. ते कर्म जात नाही, कारण ते अर्पित केलेलं आहे. आणि न अर्पित करता त्या गोष्टी आपण ज्या भोगतोय ते प्रत्येकाने केलंय, म्हणून तर मनुष्य जन्म आहे. मनुष्य जन्मामध्ये अर्ध पाप आणि अर्ध पुण्य जेव्हा एकत्रित होतं तेव्हाच मनुष्य जन्म मिळतो. आणि त्यातले त्यात कुठे मिळतो, काय मिळतो, हे सगळं आपल्याला आत्म्याने कसं आवरण घेतलं, आपल्या सगळ्या ह्या 3 गोष्टी सोबत, 5 गोष्टी सोबत घेऊन तेव्हा कुठे हा जन्म आहे. मग इतकं स्पष्ट कल्पना झाल्यावर मग थोडं तरी आपल्याला असं वाटतं, अरे आता वेगळ्याच प्रकारची दृष्टी आहे. या सगळ्या गोष्टींचा अशा प्रकाराने मग ह्याला पुढील जन्मावर अवलंबून आहे ना, तर ह्याला प्रारब्धाची पायाभरणी म्हणतात. कशाची? कर्मांची. सुकर्म असेल, दुष्कर्म असेल, जे काही, पण ते आधी केलेलं आता आपल्याला काही, आता त्यामध्ये बदल करता येत नाही. त्यामुळे जे परिस्थिती आहे, म्हणूनच कोणीतरी या प्रारब्धावर बोलताना सांगते की प्रत्येकाचं प्रारब्ध कसं वेगळं आहे.
मग त्यांच्याशी आपण तुलना करण्याचं कारण नाही. आपल्याजवळ काय आहे ते शोधून काढा म्हणतात सद्गुरू. बाकीच्या तुमच्याजवळ प्रत्येकाजवळ असा अमूल्य असं मी दिलेलं आहे की जे सगळ्यांजवळच आहे, पण ते प्रत्येकाचं वेगळं आहे. प्रत्येकजण वेगळ्या मार्गाने आपल्याला स्वतःला मुक्त करू शकतो आणि शांत करू शकतो, आनंदी करू शकतो. हे प्रत्येकाचं वैयक्तिक भांडवल आहे. त्याच्यासाठी कोणी कलाकारच असला पाहिजे असंही नाही. फक्त भक्त असला पाहिजे, ते भक्ती मार्गात म्हणतात, आणि ज्ञान मार्ग म्हणतात ज्ञान असलं पाहिजे, योग मार्ग म्हणतात असा योग करा. या तिन्ही मार्गांमध्ये काहीतरी तर केल्याशिवाय तुमच्या प्रारब्धाप्रमाणे तुम्ही ठरवा. मग या 3 गोष्टींचा हिशोब झाला की कर्म आपल्यासोबत येतात, म्हणून ते आपल्याजवळ कदाचित चांगले कर्म असतील, म्हणून सत्कर्म घडला. भाग्योदयाचं भागवतातलं पहिलं उदाहरण आपण बघितलं. मग तो भाग्योदय झाला म्हणून सत्कर्म घडलं. इथपर्यंत तरी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कृतज्ञ मी, कृतार्थ मी. इतकं कृतज्ञ असायला पाहिजे की सत्संग मिळाला, आणि सत्संगामध्ये निदान हे कळतंय की मला आता पुढे तरी काय करायचंय. मग आता चौथा जे आहे भाग आपल्यासोबत जातो तो ऋण असतं. ते ऋण जे असतं ना, परमार्थाची संपत्ती आहे. परमार्थाची संपत्ती ऋण आहे. हे नाही कळत ज्यांना, आपण म्हणतो त्यांना कळत नाही ते कसे आपला काही संबंध नाही कशाशीच, कुणाशीच कशाशीच काहीच संबंध नाही. आपल्या समोर काय आलंय आणि ते आपल्याला पटतंय का, आणि आपलं भाग्य म्हणून आपल्या समोर ते आलंय. मग ते जे ऋण आहे ना, पुण्य हे जे आहे ना आपलं, ते बाकी आपली खरी चालणारी संपत्ती आहे. आतापर्यंत कामना, वासना आणि प्रारब्ध ह्या 3 गोष्टी आपल्यासोबत जातात. त्या जर आल्या तर जन्म घेतो म्हणजे घ्यावाच लागतो. आपल्याला कोणी विचारतच नाही. ते तुमचं घडलेलं आहे, तसा जन्म तुम्हाला घ्यावा लागतो. आता ही जी ऋण नावाची गोष्ट आहे, कर्म ऋण बंधन आणि ऋणानुबंध जे आहेत ना, ते ऋणानुबंध सिद्धांत धर्मशास्त्र देव ऋण आहे, यज्ञ ऋण आहे म्हणजे उपासना करणं, आणि त्यानंतर ऋषी ऋण आहे म्हणजे अध्ययन आणि परंपरा. बरं, अध्ययनाची परंपरा का बरं? ते स्वतःचं कल्याण करतातच, त्याबरोबर असं ज्ञान देऊन ते इतरांचं सुद्धा कल्याण करतात. त्याच्यामुळे तेही समाज ऋण आहे. म्हणजे अशा प्रकारचं देवऋण, यज्ञ ऋण आणि हे जे पितृऋण आहे. मग शंकराचार्य या ठिकाणी म्हणतात, जे ऋण न फेडता जगलो तो बंधनातच राहतो. जो ऋण न फेडता जगलो तो बंधनात राहतो. शंकराचार्य स्पष्ट म्हणतात, ऋण जर फेडल्या गेलं नाही तर त्याला आता जरी समजत नाही तरी पुन्हा जन्माला यावं लागतं, आणि तो येतो. ह्यावरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे. कारण आपल्याला स्वतःचा बदल करायचा असेल तर जो ऋण फेडणार नाही त्याला पुन्हा जन्माला यावं लागेल. आणि हे 3 प्रकारचे ऋण आहेत. मग हे जे ऋण आहे परमार्थाची, ही सोबत चालणारी संपत्ती आहे. कामनांसारखी इहलोकात मान आणि परलोकामध्ये उत्तम गती प्रदान करते. मग अतिशय चांगला पुण्यवान जो व्यक्ती आहे, तो आत्मसमाधान जर त्याचं नसेल, आत्मज्ञान जर त्याला नसेल, तर त्याला स्वर्ग मिळतो. मग स्वर्गामध्ये तो भोगतो. म्हणजे त्याच्या पुण्याचं कर्म त्याच्यासोबत गेले, पण त्याला जन्म नाही घ्यावा लागला, कारण तो अतिशय पुण्यवान असल्यामुळे तो स्वर्गात गेला. आपल्याला शंकराचार्य पुढे जाऊन या ठिकाणी सांगतात की स्वर्ग सुद्धा अंतिम ध्येय नाही आहे. कारण पुन्हा तिथे कितीतरी वर्षांनी त्यांना आता काळाची किंमतच नाही आहे. महाकाळांच्या बद्दल जर आपल्याला ऐकायचं असेल तर काळाची किंमत नाही. कितीतरी वर्ष तिथे राहिले तरी त्यांचं सगळं संपलं, पुण्य संचय संपला की त्यांना खाली यावं लागतं. त्यामुळे ते ऋण चांगलंच आहे, ते फेडलं चांगलं आहे, ते पुण्यकर्म केलं चांगलं आहे, पण त्याच्याही पुढे जायचं आहे ना आपल्याला, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्याही पुढे जर जायचं असेल तर दान, यज्ञ, सेवा हे सगळे कामात पडतात. त्यामध्ये आपण भक्ती मार्गातलं नामस्मरण जे म्हणतो ते स्वतःचं कल्याण करतं हे निश्चित आहे. पण यज्ञ, उपासना आणि इतरांसाठी केलेलं कार्य, त्यानंतर त्यांनी इतरांना शिकवलं धर्मशास्त्र, या सगळ्या ज्या धर्माच्या संकल्पना आहेत त्या मार्गाने जर तो व्यक्ती गेला तर त्याच्यासोबत, त्या आत्म्याच्या सोबत त्या जातात. आणि त्या जात असल्यामुळे तो त्याचा सुखेनैव जीव पुढे जातो. जो मगाशी दुःखात जात होता, कारण पुढे जाऊन काय काय करावं लागतं आपल्याला सुद्धा. जडत्व जर आलं, कठीण वाटलं आता जीवन, तर दिवसभर त्रास होतोच की नाही, तसाच त्रास त्याला मृत्यूनंतर होत असावा. पण सध्याचा त्रास आपण असं म्हणायचं की आपण जर काही चुकीचं केलं तर आपल्याला दिवसभर जसा त्रास होतो तसाच आत्म्याला सुद्धा नंतर भोगावा लागतो, त्या जीवात्म्याला. मग तसं न होता आता दान, धर्म, उपासना आणि पितृऋण, देवऋण, समाज ऋण हे फेडत जर एखादं आयुष्य जर घालवलं असेल धर्माचरणाने, तर त्या धर्माचरणाचं ते धर्माचरण सुद्धा सोबत जातं आणि त्याप्रमाणे त्याला परिणाम मिळतात. मग ते 7 प्रकारचे स्वर्ग, 7 प्रकारचे नरक ही संकल्पना आहेच. ते जर आपल्याला खूप पाहत बसलो तर खूप वेळ लागतो. मग या 7 संकल्पनांमध्ये कितीही वर आणि कितीही खाली जीव जाऊ शकतो.
मग आपण आता कल्पना करू शकतो की जेव्हा इतर ठिकाणी आपण म्हणतो हे असे कसे वागतात, तर ते पुढचं काय असेल याची आपण कल्पना करू शकतो. फार खोलात जायचं नाही, पण आपल्याला कळलं पाहिजे की याची त्यांना कधी ना कधी भोगावे लागतील. जसं आपल्याला सत्संग मिळाला तसं त्यांना सुद्धा वाईट कर्मांची फळं भोगावं लागणार आहे. हा कर्माचा सिद्धांत कुणालाही सोडत नाही. ते ऋषीमुनींना सुद्धा सोडलेलं नाही. त्यामुळे ऋषीमुनी सुद्धा रागीट असायचे. त्यांच्या वासनासोबत असल्यामुळे ऋषी असून, तपश्चर्या असून, गुरुकृपा असून त्यांचा मूळ स्वभाव जात नव्हता. मग इथपर्यंत जर आपल्यासोबत कळतंय उदाहरणांवरून, प्रत्येक पुराणांमधली गोष्ट जर तात्विक संगत याच्यावरती तासून पाहिली तर या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. मग हे दान, यज्ञ, सेवा, धर्माचरण हे सुद्धा आपल्यासोबत येत आहे. जय जय रघुवीर समर्थ या गोष्टी आपल्यासोबत येतात कळल्यावर निदान दुःख तरी होणार नाही. वरच्या 3 गोष्टींनी दुःख होणार आहे आणि होत आहे. सध्याच्या परिस्थितीत सुद्धा कामना असेल, रात्रीची इच्छा जर माझ्याजवळ सकाळी असेल तर त्यांनी तळमळ होते जीवाची. हा सुद्धा एक प्रकारचा अज्ञानानेच आलेला आपल्याला त्रास आहे. मग तोच त्रास समजायचा. मृत्यूनंतरचा विचार तर महाकाळ बघून घेतील. महाशिवरात्रीला जेव्हा आपण बघू, त्यांची आराधना करू, तेव्हा सध्याच्या परिस्थितीत सुद्धा हे ऐकून आणि असं काही असतं हे कळून आपण जर आपल्या चरणात बदल दर्शनशास्त्राप्रमाणे दर्शन अनुभव घेत, त्यांचं म्हणणं एकच आहे, अनुभव घ्या. कळलं नाही तरी चालेल, अनुभव घ्या. एखादी व्यक्ती नुसती न बोलता सुद्धा सांगत असेल की आनंदी आहे, त्यांचा आनंद हिरावण्याचा प्रयत्न करा. कारण ती गोष्ट तुम्हाला आवश्यक आहे ज्ञानापेक्षा. तो जर अनुभव तुम्हाला, आणि त्यांचं सच्चिदानंद रूप आहे भगवंताचं, सदा आहे चित्त त्यांचं आणि आनंदी आहे, ब्रह्मानंदात असतात. कोणत्याही प्रकारचं संकट आलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. हे जर आपण पाहिलं, त्यांना सुद्धा प्रारब्ध होतं. त्या प्रारब्धावर त्यांनी कशी मात केली. प्रारब्ध आपल्याला आणि अवतारात भगवंतांना सुद्धा, तरी सुद्धा ते विवेकाने कसे राहतात, कारण ते अंशच आहेत आपल्या या सगळ्या अवतारांचा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मृत्यूनंतर, पण ह्या भौतिक गोष्टी जात नाहीत सोबत. आणि 5वी गोष्ट सांगते, पण आता ह्यामध्ये आपण जर विचार केला तर ह्यामधली धर्माचरण, गुरु हे जे ऋण आहेत त्या ऋणांमधून जर आपण गेलो, ऋण फेडत याच्यासाठी एक उदाहरण आहे की 2 भाऊ आहेत आणि 2 भावांमधला एक भाऊ दुसरीकडे गेलाय. म्हणजे त्यांनी ना देशाचं ऋण फेडलं, ना समाजाचं, ना घराचं. असं एक उदाहरण म्हणून बरं, कोणाला दोष नाही. आणि तो गेलेला आहे दुसरा, आणि दुसऱ्या भावानी सगळं गावात राहिला, देशात राहिला, आईवडिलांचं केलं. 2 मध्ये फरक आहे ना. एकाच आईवडिलांची मुलं असून 2 वेगवेगळी कर्म करतायत. निर्णय त्यांनी घेतला, योग्य आहे. ते सुद्धा त्यांच्या प्रारब्धाचा भाग आहे की आईवडिलांना सोडून जायचंय वगैरे वगैरे. पण असंही होऊ शकतं की तो दुःखी होऊ शकतो. तो एक दिवशी जीवनाच्या शेवटी म्हणू शकतो, मला वाईट वाटतंय खूप, आणि हे जे वाईट त्याला वाटलं त्याला हा आपण म्हणू नरक. त्याला जर वाईट वाटलं आणि मनाला जर वाईट वाटलं तर आपण भोगणार आहे. त्यामुळे त्यांनी जर म्हटलं, दादा आता ये वापस, कारण मला 2 मिनिटं तरी तुझ्याशी बोलायचं आहे, कारण माझ्या फार मोठ्या चुका झाल्या. पण त्याच्यावर सुद्धा शास्त्र काय म्हणतंय की या ठिकाणी जर त्याला पश्चाताप झाला तर त्या पश्चातापाने सुद्धा यातून आपण मोकळं होऊ शकतो. म्हणजे हे ऋण फेडलं नसल्याचं दुःख त्याला या जन्मी जर झालं तर तो पश्चाताप करू शकतो आणि पश्चातापातून सुद्धा मुक्त होऊ शकतो. चूक झालेली सुद्धा मान्य होऊ शकते, पण त्या ऋणातून आपण याच जन्मी मुक्त व्हायचं ठरवलं पाहिजे. ते जर ठरवल्या गेलं तर बाकी तो त्यातून मुक्त होऊ शकतो, असा दर्शनशास्त्र सांगत आहे. आणि 5वं जे आहे ती गोष्ट आहे म्हणजे आता या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की आपल्यासोबत कोणत्याही प्रकारची भौतिक गोष्ट येत नाही, कितीही जमा करा, मान प्रसिद्धी आहे ती आपल्यासोबत येत नाही. मग त्या गोष्टींच्या मागे लागतो आपण, त्यासाठी सगळं आयुष्य वाया जात आहे आपलं. म्हणजे पहिल्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, त्या 2 गोष्टींमध्ये तर अक्षरशः आपल्याला दुःखच भोगावं लागतं, याच जन्मी आणि पुढे सुद्धा. आणि धर्माचरणांनी केलेल्या गोष्टींमध्ये निदान शांती या आता सुरुवात होऊ शकते की चांगल्या गोष्टींमधून आम्हाला शांती मिळू शकते, गुरूंकडे बघून आम्हाला शांती मिळू शकते. कारण गुरूंकडे बघणं आणि नामस्मरण करणं हे आपल्या पाप नसल्याचं लक्षण आहे. पुण्यवान आहोत म्हणूनच या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि 5वी शेवटची गोष्ट जी आहे ती म्हणजे महत्वाचं हे की इथलं कोणतंच आपण नेत नाही. जे नेतो आहे ते तर आपल्याला माहिती आता, पण जे नेत नाही, मग ज्यासाठी इतका वेळ घालवतंय ते खोटं आहे. एवढ्या मोठे आम्ही एवढं कर्म केलं, ते कर्म जर अर्पण नाही केलं तर त्या कर्माचा कोणताही फलित आपला घेऊ शकत नाही की हा इतका प्रसिद्ध आहे बरं, हा इतका सदाचरणी, हे नाही त्याच्यासोबत येत. कारण इतर कोणीच त्याच्या कामाचं नाही. इकडे आपण म्हणतो धर्मामध्ये की मुलांनी हे जे पिंडदान करतात, पिंडदानामुळे मुक्ती होते. या ठिकाणी सरळ अपोज करतात की पिंडदानामुळे मुलांचं पुण्य वाढतं, आई वडिलांची मुक्ती होते की नाही सांगता येत नाही. कारण त्यांचं जे स्वतःचं कर्म आहे तेच पुढे जाणार आहे, त्यांचं स्वतःचे जे विचार आहेत तेच पुढे जाणार आहे, त्यांनी काय ठरवलं आहे वेळेवरती ते पुढे जाणार आहे. आपलं पुण्य मुलगा कमवेल, पण ह्या जीवाला त्याचा फायदा होणार नाही, कारण हा जीव एकटा आहे, एकटा होता, आहे आणि राहणार आहे.
आणि तो त्याचा अंश आहे. त्यामुळे त्यांनी त्याला ओळखावं आधी. त्याला ओळखल्यानंतर त्यांनी स्वतःचं ठरवावं आणि काय करायचंय. तेव्हा मग ह्यांनी केलं काय नाही केलं काय हा मुक्त आहे. आणि यांनी केलं आणि हा जर अडकलेला असेल बंधनामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या, तर बाकी तो मुक्त होऊ शकत नाही. म्हणजे दुसऱ्यांवर मुक्ती अवलंबून नाही. तुम्हाला खायला समोर आणून ठेवलंय पण तुम्ही खाल्लं नाही, तर मुक्ती दुसऱ्यांवर अवलंबून नाही, ती तुमची तुम्हाला मिळवावी लागते. शांती तुमची तुम्हाला मिळवावी लागते. हेच दर्शनशास्त्राचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. कशातून मिळवायची, ज्ञानातून मिळवायची, कशातून मिळवायची हे आपण ठरवायचं, पण प्रत्यक्षामध्ये मिळवायची आपल्याला आहे. पण हे मिळवणारे लोक जेव्हा पटतात, त्या पटल्यानंतर ह्या सगळ्या संकल्पना जर स्पष्ट झाल्या, की आमची इच्छा जर राहत असेल थोड्या इच्छा कमी करू, वासना राहत असेल आम्ही विसरायचा प्रयत्न करू, धर्माचरण सोबत जात असेल धर्माचरण करू. आणि धर्माचरण केल्यानंतर एक चौथी गोष्ट आपण करू, की धर्माचरण केल्यानंतर हे जे काही मी केलंय, हा जो काही परोपकार केलाय, हे केवळ ईश्वर कृपेने झाला. ईश्वराची इच्छा होती म्हणून झाली, त्याच्या नशिबात होतं म्हणून माझ्याकडून हे घडलं, असं जेव्हा म्हणू तर धर्माचरणासोबत मुक्ती. जे धर्माचरणासोबत चांगलं तर होणारच आहे, पण धर्माचरण करून सुद्धा हे मी माझं करत नाही, हे सगळं माझ्या ईश्वरामुळे होत आहे, त्या शक्तीमुळे होत आहे, असं जेव्हा म्हणू तेव्हा त्या गोष्टीला आपण म्हणतो की ती गोष्ट बाकी मुक्तीकडे नेणारी आहे. म्हणजे तो त्याच क्षणी इथे शांत होतो, हे मी नाही करत आहे, चांगलं काम सुद्धा मी करत नाही आहे, असं जेव्हा म्हटलं म्हणजे कशाचंच बंधन घ्यायचं नाहीये, चांगल्याचंही नाही आणि वाईटही आलं तर त्याच्याबद्दल म्हटलं ज्ञानामुळे व्यक्ती भोगाला स्वतःशी जोडत नाही. आता जर मला ज्ञान झालं ह्या गोष्टीचं एखाद्या व्यक्तीला की हे असं आहे का, मग हा जो भोग मला घ्यायचा आहे तो माझा नाही. जसं मगाशीचं उदाहरण सांगितलं, ज्ञान एकदा झालं की हा भोग माझा नाही, तो सुख असो का दुःख असो. दुसरी गोष्ट गुरुकृपा, प्रारब्धाचा कठोरपणा कमी करणारा हा स्रोत आहे गुरुकृपा, मग गुरुकृपेकडे लक्ष जातं. तिसरी गोष्ट आहे समत्व, सगळी शीतोष्ण सुख दुःखेशु, शीतोष्ण सुख दुःखेशी, सुखालाही सारखं दुःखालाही सारखं, हा योग म्हणजे योगमार्गही सांगितला गीतेमध्ये तसा, त्यामध्ये तो स्थिर राहतो. स्वीकृती, जे आहे त्याचा स्वीकार, आहे त्याचा स्वीकार जर केला तर त्याच्यासारखे हलकेपणा नाही. हा तर अनुभव आपण प्रत्येक जण घेऊ शकतो. आहे त्याचा जर स्वीकार केला तर आपण मोकळं होतोय, प्रत्यक्षात मोकळं व्हायचं की नाही हाच प्रश्न आहे. एकदा मोकळं व्हायचं ठरवलं, हलकेपणा घ्यायचा ठरवला, माझं काही नाही असं म्हणलं. आणि शेवटचं प्रारब्धाचं अंतिम रहस्य आहे की प्रारब्ध भोगण्यासाठी देह मिळतो. शेवटचं वाक्य आहे, प्रारब्ध भोगण्यासाठी देह मिळतो, प्रारब्ध पार करण्यासाठी विवेक मिळतो. प्रारब्ध भोगण्यासाठी देह मिळतो आणि प्रारब्ध पार करण्यासाठी विवेक मिळतो. म्हणून आपण वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून गणपतीला ही बुद्धी मागितली, देवा सुख आणि दुःखामध्ये मला विवेक जागृत ठेवण्याची मला बुद्धी दे. आता यानंतर माझं काही नाही. आणि जर काही जे काही मिळत असेल ना, ते सगळं फक्त तुमच्या कृपेने मला सद्गुरू लाभले. जे कोणतं मोठं उदात्त तत्व मला आनंद जो मिळाला तो फक्त केवळ तुमच्या कृपेने. म्हणजे प्रारब्ध भोगण्यासाठी देह मिळतो आणि प्रारब्ध पार करण्यासाठी विवेक मिळतो. आणि तो विवेक आपल्याला जर प्राप्त होत असेल तर ती केवळ आणि केवळ गुरुकृपा आहे, तेव्हा जीव समर्पित झालेला असतो. आता या समर्पित हे सगळं त्याचं शास्त्र झालं. प्रत्यक्षात प्रारब्ध काय काम करतं, कसं काम करतं, आपला काय विवेक आहे, आपण कसं वागलं पाहिजे किंवा आपण कसा निर्णय घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचं विवेचन पुढच्या भागामध्ये करू. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनम न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.